और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवलीतील टिळक रोड परिसरात उभारण्यात येत असलेल्या सुतिकागृह आणि कर्करोग रुग्णालयाच्या कामासाठी खोदलेल्या सुमारे 50 फूट खोल खड्ड्यालगत मुसळधार पावसामुळे माती खचून संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली आहे। या घटनेची माहिती मिळताच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यांसोबत संपूर्ण परिस्थितीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला। नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही हे स्पष्ट करत तातडीने आवश्यक त्या सर्व सुरक्षात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्याच्या सूचना दिल्या। तसेच पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने संरक्षण कामे आणि संपूर्ण बांधकामाची तांत्रिक तपासणी करण्याचे निर्देश दिले। यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याण डोंबिवली महापालिका महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्यासह स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।